नमस्कार. डॉक्टर हब पॉडकास्टमध्ये आपलं मनापासून स्वागत. मी प्रीती, फाउंडर ऑफ डॉक्टर्स हब पॉलिक्लिनिक. आज आपण या पॉडकास्टच्या माध्यमातून डॉक्टर गौरी जोशी या ज्या उत्तम होमिओपॅथी तज्ज्ञ आहेत त्यांच्याशी आपण गप्पा मारूया. डॉक्टर गौरी जोशी कशा आहात? नमस्कार, मी मस्त. डॉक्टर गौरी जोशी, आपल्या प्रेक्षकांना तुमच्याबद्दल जाणून घ्यायला खूप आवडेल. नमस्कार, मी डॉक्टर गौरी जोशी. व्यवसायाने होमिओपॅथ, ॲक्युपंक्चरिस्ट, ॲक्युप्रेशरिस्ट, काउन्सिलर आणि क्लिनिकल न्यूट्रिशनिस्ट म्हणून कार्यरत आहे. गेली 17 वर्ष मी ही प्रॅक्टिस करते आहे. प्रेक्षकांच्या वतीने काही प्रश्न तुम्हाला विचारायचे आहेत. तर सुरू करूया. नक्की. सतत जे वारंवार आपल्या कानावर पडतं ते आहे स्ट्रेस किंवा अँझायटी. त्याला होमिओपॅथीचा अप्रोच कसा असतो किंवा इतर पॅथीपेक्षा होमिओपॅथी कसं वेगळं ठरतं? पहिलाच प्रश्न खरं तर अतिशय सुंदर आहे. स्ट्रेस हा शब्दच फार स्ट्रेसफुल आहे मुळात. आणि होमिओपॅथी स्ट्रेसकडे एक सिम्पटम म्हणून बघत नाही. मुळात होमिओपॅथीबद्दल तुम्ही जर का गुगलिंग केलं फॉर दॅट मॅटर आत्ताच्या नवीन जनरेशनप्रमाणे, तर होमिओपॅथी ही मूळ कारणावर जाते, म्हणजे मुळाशी जाते. त्याच्यामुळे स्ट्रेस हा आमच्यासाठी एक सिम्पटम आहे. स्ट्रेससाठी म्हणून असं औषध देत नाही. मग तो स्ट्रेसचं कारण काय आहे नक्की? मग तो गिल्टमुळे आलेला आहे का? तो फिअरमुळे आलेला आहे का? किंवा कुठे ब्रेकअप झालं आहे का? किंवा कुठे कंपॅरिझनमुळे आलेला आहे का? आता तुमचा स्ट्रेस आणि माझा स्ट्रेस याच्यामध्ये सुद्धा डिफरन्शिएट आपण करू शकतो आणि त्यानुसार मग आमचे होमिओपॅथिक मेडिसिन्स बदलतात. मात्र तुम्ही अदर पॅथीजकडे गेलात तर ते तुम्हाला अँटी डिप्रेसंट्स, अँटी एन्झायटी असे मेडिसिन्स देतील. पण ब्युटिफुली होमिओपॅथी ट्रीट्स दिस. व्हॉट इज द ब्युटी? इज व्हेन यू गो थ्रू द होमिओपॅथिक मेडिसिन्स, तुम्हाला कुठल्याही प्रकारची झोप येत नाही, तुम्हाला कळणारसुद्धा नाही, इतक्या सुंदरतेने तुम्ही त्या स्ट्रेसमधनं बाहेर येता. मग आपण आता हा अप्रोच बघितल्यानंतर टीनेज स्ट्रेस किंवा पॅरेंट स्ट्रेस याबद्दल खरंच आम्हाला जाणून घ्यायला खूप आवडेल. पेरेंट स्ट्रेस ॲक्च्युली मी याबाबतचं उत्तर खरंच देऊ शकेल, कारण बिईंग अ पेरेंट मला पण हा स्ट्रेस आहे. स्ट्रेस कधी असतो तुम्हाला? पेरेंट्स ॲक्च्युली आजकालचा प्रॉब्लेम काय झालेला आहे, की मुळात आता मी मिलेनियल जनरेशनची स्वतःला म्हणू इच्छिते, पण जेन झी किंवा जेन अल्फावाले जे पेरेंट्स आता आहेत, ऑलरेडी लग्न फार उशिरा झालेली आहेत. त्याच्यामुळे इंडिपेंडंट वुमेन, इंडिपेंडंट सगळे विचारसरणी, आणि याच्यानुसार काय होतं ना, की त्या सगळ्या इंडिपेंडंट विचारसरणीला तुम्हाला कुठेतरी लगाम बसतो. तुमच्या सगळ्या गोष्टी बंद होतात सडनली आणि मग तुम्हाला स्ट्रेस यायला सुरुवात होते. आणि मग काय होतं, की मला सगळं कळतंय असं म्हणून आपण जे काय आपलं आधीचं पेरेंटिंग होतं हे विसरून जातो आणि वी गो थ्रू द गुगल पेरेंटिंग, द AI पेरेंटिंग. आणि मग ते स्ट्रेसफुलच असतं, कारण मला माझ्या मुलाला रागवायचं नाही आहे. मुलांनी कितीही दंगा घातला तरी मी त्याला रागवणार नाही. मग तुम्हाला तो स्ट्रेस आला तरी चालेल. पण ह्या केसमध्ये मग बेसिक पेरेंट्सचा स्ट्रेस काय आहे? की तो मूल दंगा घालतंय म्हणून स्ट्रेस आहे? का माझं मूल बोलत नाही आहे म्हणून स्ट्रेस आहे? का माझं मूल चालत नाही आहे म्हणून स्ट्रेस आहे? की माझा मुलगा हायपर ॲक्टिव्ह म्हणून स्ट्रेस आहे? ह्या स्ट्रेसचं मूळ कारण काढायला लागतं आणि तिथे होमिओपॅथी काम करते. दुसरं तुम्ही म्हणाल ते टीनेज स्ट्रेस, राईट? आजकाल कंपॅरेटिव्ह वर्ल्ड आहे, रॅट रेस आहे, प्रत्येक ठिकाणी रॅट रेस आहे. मार्क्सचं असू दे किंवा तुम्ही कुठेही जाल, साधारण एक 9वी-10वी पासून तुम्ही बघितले तर ते JEE आणि नीटचे क्लासेस सुरू असतात. प्रत्येक मुलगा IITमध्ये जाणार आहे का? पण आजकाल पेरेंट्सचं जे प्रेशर आहे ना, ते मुलांमध्ये देतात. त्याच्यामुळे आणि मग टीनेजमध्ये काय होतं, की कधी-कधी असं होतं, की आपण पेरेंट्स मुलांवर प्रेशर देत पण नाही. पण मुला 24/7च्या इन्फ्लुएन्समध्ये असतात. त्याचा स्ट्रेस त्यांना होतो, की माझे आई-वडील काय म्हणतील? मला जर का मार्क्स कमी आले किंवा मी या पर्टिक्युलर एखाद्या प्लॅटफॉर्मपर्यंत नाही पोहोचू शकलो, तर मला काय स्ट्रेस होईल का? मग त्या मुलांमध्ये ते स्ट्रेसचे सिम्पटम्स तुम्हाला दिसायला लागतात, की मग ह्याच्यावर काय करायचं? मग त्या मुलाचं काउन्सिलिंग करायला लागतं. त्याला विचारायला लागतं, की "बाबा रे, तू नक्की कशाचं टेन्शन घेतलेलं आहेस? नक्की काय तुझ्या मनात सल आहे?" सल हा शब्द जर का तुम्ही ऐकला असेल, दॅट इज व्हॉट स्ट्रेस इज. ती सल कुठली आहे ती आपल्याला काढायला लागते आणि तिथेच होमिओपॅथीचं काम सुरू होतं. स्ट्रेस आणि अँझायटी माझ्या मुलामध्ये आहे का? किंवा स्पेशली वयात आलेल्या मुलांमध्ये आहे का? ह्याचे ॲज अ पॅरेंट्स म्हणून काही सिम्पटम्स आहेत का? किंवा साईन आहेत का? सो वी आर ऑल्सो वरीड अबाउट ॲज अ पॅरेंट्स, किंवा माझ्या प्रेक्षकांना पण जाणून घ्यायला आवडेल, की स्पेशली वयात आलेल्या मुलांमध्ये काही सिम्पटम्स आढळतात का? सगळ्यात पहिले ना, टीनेजमध्ये आलेल्या पेक्षा पण ना, मुलांशी संवाद साधायला हवा. कम्युनिकेशन हे मुलांशी झालंच पाहिजे. कारण आजकाल काय होतं, वर्किंग पेरेंट्स असल्यामुळे म्हणजे मुलं मुळातच डे केअरमध्ये सुरुवात होते मुलांची. 6 महिन्याची असल्यापासून ते बिचारे डे केअरमध्ये असतात. मग आई-वडिलांशी संवाद कसा साधायचा हेच त्यांना माहीत नसतं. मग आई-वडिलांशी संवाद साधायचा म्हणजे तो वीकेंडला.
मग तो मॉलमध्ये जाऊन साधायचा. आई बाबा आपल्याला गेम झोनमध्ये घेऊन जाणार आणि तिथून ते अपब्रिंगिंग सुरू होतं मुलांचं आणि तो हळूहळू स्वभाव बनत जातो. मग हा स्वभाव आपल्याला कुठेतरी कट करणं, कुठेतरी की बाबा रे तू इथे चुकतोयस हे आईवडिलांनी सांगणं हे काम आहे. मग आता हे सिम्पटम्स तुम्ही जर का म्हणाल की ओव्हर स्ट्रेस्ड आहे मुलगा किंवा मुलगी, हे कसं कळेल? तर मुलं नेल बायटिंग सुरू होतं त्यांचं, ओके. डोकंदुखी होते वारंवार, एक्झामला जाण्याच्या आधी सतत मोशन्सला जावं लागतं, हातापायांना घाम येतो, अतिशय घाम येतो की पेनसुद्धा पकडता येत नाही. मग अशा वेळेला काय करायचं? मग पेरेंट्सला हे सुचत नाही किंवा काही काही मुलं तर अशी असतात की आदल्या दिवशी सांगतात की मला पेपर द्यायचा नाही आता, अगदी मी बरोबर. नाही करू शकत, हे माझ्याच्यानी हे होणारच नाही आहे. भलेही तो मुलगा टॉपर असेल, पण त्याचे प्रेशर असतं ना, ते मुलं हँडल नाही करू शकत. मग हे सिम्पटम्स तुम्हाला हळूहळू दिसायला लागले की तेव्हाच तुम्ही घेऊन या होमिओपॅथकडे. प्रॉब्लेम काय आहे ना, की आपण होमिओपॅथीकडे जात नाही, आपण डिरेक्टली जातो सायकॅट्रिस्टकडे, की काहीतरी इथेच झालं आहे ना, त्याच्यामुळे सायकॅट्रिस्टच मला सोल्युशन देऊ शकेल. आणि सायकॅट्रिस्टकडे जाणं ही खूप मोठी गोष्ट अवेअरनेस नसल्यामुळे आहे. लोकांना काय वाटतं, वेड लागले म्हणजे सायकॅट्रिस्टकडे बरोबर. जाणं. पण होमिओपॅथीमध्ये सायकॉलॉजीला 90% वेटेज आहे असं म्हटलं तरी चालेल. बरोबर. त्याच्यामुळे अशा वेळेला एखाद दुसरा डोस जरी दिला ना, तरीसुद्धा मुलं अगदी अगदी छान होतात. माझ्याकडे एक रिसेंट तुम्हाला मी केस सांगू इच्छिते, थोडासा वेळ असेल तर. एक मुलगा आहे, एक 17-18 वर्षाचा मुलगा आहे. आणि काय होतं ना, की सवयी बघा कशा लागतात. खूप हुशार, अतिशय हुशार. 10वी त्याला साधारण एक 98-99% होते. आई-वडिलांनी कमिट केलं होतं, की "तू चांगलं पर्सेंटेज स्कोअर कर, मी तुला छान एक चांगला फोन घेऊन देईन." चांगला फोन म्हणजे कोणता हे सांगितलं नव्हतं. पण चांगला फोन म्हणजे आता चांगला फोन म्हणजे मुलांची कॉन्सेप्ट इज Apple, iPhone, न्यू जनरेशन फोन. आणि त्याला तो नाही मिळाला आणि देन ही स्टार्टेड आय मीन क्रेझीनेस किंवा ड्रामा, टँट्रम्स जे असतात ते, की मला हे नको, फेकाफेकी हे ते, की मी आय वेट फॉर 2-3 इयर्स, तुम्ही मला तो फोन दिला नाही. आय वॉन्ट दिस. आणि देन फॉर दिस अटेन्शन ही स्टार्टेड स्मोकिंग. फॉर दॅट अटेन्शन ही स्टार्टेड ड्रिंकिंग. इलेक्ट्रिक सिगार्स आजकाल जो प्रकार असतो तो. आणि सडनली ह्या गोष्टी आईवडिलांच्या लक्षात आल्या. तुम्ही कमिट करताय, आई-वडील कमिट करतात किंवा स्पेसिफिकली मी तुम्हाला हे देईन, पण कमिट पण लिमिटेशन्समध्ये करा ना. मुलांवर इतकं प्रेशर टाकू नका की त्या लिमिटेशन्स करता ते काय, त्या कमिटमेंट करता ते काहीही करतील. तू 98% मिळाले तर आपण तुझ्यासाठी ही एक गोष्ट घेऊ, तुझ्यासाठी आपण वेगळं काहीतरी रूम क्रिएट करू किंवा तुझ्यासाठी मी अजून एखादा काहीतरी डेकोर तुझ्यासाठी करेल किंवा एखादी छान बाईक घेऊ आपण. हे कमिट करा ना. फोन इज व्हॉट इज अ टार्गेट. त्याचा अगेन इडियट बॉक्स. आपण आधी टी व्हीला म्हणायचो, आता तो फोनला पण म्हणायला बरोबर. पाहिजे, कारण त्याच्यावर कुठलेच रेग्युलेशन नाही आहेत. मग हा स्ट्रेस मुलांमध्ये आला की, आणि मग आता त्या मुलाचं 11वी-12वी गेलं. त्यामुळे ही इज इंटू टँट्रम्स आणि इफ आय स्कोर गुड आय गेट एव्हरीथिंग. दॅट इज व्हॉट इज माइंडसेट इज. आणि हा स्ट्रेस आता मग पेरेंट्सवर यायला लागलेला आहे. मग ह्याच्यामध्ये होमिओपॅथी तर काम करतेच करते, पण अशामध्ये काउन्सिलिंगची अतिशय गरज असते. कारण अशा वेळेला पेरेंट्स बिचारे दमलेले असतात की कारण ह्यांना तुम्ही मारू शकत नाही, बरोबर. मारून त्यांना काहीही फायदा नाही. मग हे जे आहे ना, हे तुम्हाला वयाच्या 2 वर्षापासून करायला लागतं. मग गिव्ह देम सम बजेट्स, की तुला खेळणी घ्यायची आहेत ना, मग तू आत्ता घे. एक ₹500 खेळणं मी तुला दर महिन्याला देईन. पण मग तुला सेव्ह पण करू शकतोस, की 2 महिन्यांनी तू ₹1000 खेळणं घे. कदाचित मुलांना ते लक्षात येतील गोष्ट, की ॲडजस्टमेंट पण असते किंवा मी थोडंसं अजून काहीतरी मेहनत केली, की मला अजून काहीतरी वेगळं मिळणार आहे. लालच द्या, पण इतकी पण नको, की ते रुईन होतील. आणि हा स्ट्रेसच आहे एक प्रकारचा, जो तुम्ही मुलांवर टाकताय, ज्याला पिअर प्रेशर आपण म्हणतो ना ते. तर हे कुठेतरी अवॉइड करणं आवश्यक आहे. आणि होमिओपॅथीच्या मेडिसिन्स जे आहेत, ते खूप स्पेसिफिक मेडिसिन्स आहे. ॲक्च्युली पाहायला गेलं तर इट्स अ व्हास्ट सब्जेक्ट. बट स्टील स्ट्रेस कशाने आला आहे? स्ट्रेस ब्रेकअपमुळे. आता ब्रेकअप इज नॉट ओन्ली द रिलेशन. आई-वडिलांशी नातं तुटलं आहे का माझ्या भावाशी रिलेशन खराब झालं आहे का? दॅट इज ऑल्सो ब्रेकअप, राईट? माझा एखादा खूप क्लोज फ्रेंड होता, पण तो आता माझ्याशी धड वागत नाही. दॅट इज ऑल्सो ब्रेकअप. मग हे सगळं झालं आहे का? तुमच्या टीनेज या मुलांमध्ये ना, हे ब्रेकअपचं प्रमाण फार असतं. आणि आपल्याला काय वाटतं, की मुलीचं काहीतरी लफडं आहे बाबा, म्हणून याचं ब्रेकअप आहे. असं नसतं. एखादा खूप चांगला मित्र आहे, की ज्याला कुठेतरी छान ॲडमिशन मिळाली आणि ह्याला नाही मिळाली. मग त्या ब्रेकअपचा स्ट्रेस त्याने किती घेतला आहे? मग स्ट्रेसमध्ये मग तो एकटाच बसतो. सडन जी डायनामिक पर्सनॅलिटी असते ती एकदम स्लो डाऊन होते. काय झालं आहे मग त्याच्यामध्ये? का डायनामिक्स त्याचे चेंज झाले? कुठे चेंज झाले?
ह्या सगळ्या गोष्टी एक होमिओपॅथ बघतो आणि मग त्याच्यावर त्याचं औषध सुरू होतं, ट्रीटमेंट सुरू होतं. मॅम जसं आता आपण स्ट्रेसबद्दल बरंच काही ऐकलं बोललं वगैरे, तसं अजून एक हॉट टॉपिक आहे जो आहे मेनोपॉज किंवा पेरीमेनोपॉज. करेक्ट. ह्याच्यामध्ये होमिओपॅथी कसं काम करते? ॲक्च्युली खरंच वंडरफुली काम करते आणि थँक्यू फॉर दिस क्वेश्चन. इट्स लाईक माय मला खूप जवळचा टॉपिक आहे हा. मेनोपॉज आधी बायकांना नव्हता का? तर होता. बायकांना आधी त्रास होऊ होत नव्हता का? तर होता. मग आता का? का मेनोपॉजमध्ये असं करायला पाहिजे? का मेनोपॉजमध्ये तसं करायला पाहिजे? मला काय होतंय? हे का इतकं वर येतंय? बरोबर? कारण आधी बायका गप्पा मारायच्या. आधी त्या कोणाचंही जजमेंट न करता आपल्या मैत्रिणीला, आपल्या बहिणीला, आपल्या जावेला, आपल्या नणंदेला, कोणालाही बिनधास्त आपल्या मनात काय चाललंय ते सांगायच्या. आता सगळं हातचं राखून असतं. मी हिला काही सांगितलं, प्रीती, मी प्रीतीला काही सांगितलं, तर प्रीती दुसऱ्याला सांगेल का? बरोबर? मग ही मला जज करेल का? की अरे गौरी ही अशी नाही आहे. मग गौरी सडनली अशी वागते म्हणजे हिच्या मनात काहीतरी खोटं आहे. मग हा स्ट्रेस किती घ्यायचा तुम्ही? आपण जसं आत्तापर्यंत स्ट्रेसबद्दल बोललो, तो स्ट्रेस परत कारणीभूत या मेनोपॉजच्या सिम्पटम्सला आहे. बरं मेनोपॉजमध्ये खूप वेगवेगळे प्रकारे मेनोपॉज ॲक्च्युली काय म्हणतात त्याला वर येतो. काही काही बायकांना हॉट फ्लॅशेस होतात, काही काही बायकांना खूप ब्लिडिंग होतं, काही काही बायकांना ब्लिडिंग एकदम बंद होतं, काही काही बायकांना आर्थरायटिस सुरू होतो, ऑस्टिओपोरोसिस सुरू होतो. मग या प्रत्येक गोष्टीकरता होमिओपॅथीमध्ये वेगवेगळा सिम्पटम आहे. पण अशा वेळेला की नाही मला पर्सनली असं वाटतं ॲज अ काउन्सिलरसुद्धा की फक्त होमिओपॅथी न देता त्या बाईशी बोलणं फार आवश्यक आहे. कम्युनिकेशनचा अभाव जो सध्या आपल्या जगात भयंकर आहे. घरातच म्हणजे अगदी ती बाई जेव्हा त्या पिरियड्समधनं जात असते तेव्हा त्या बाईला असंख्य वेदना होत असतात. काही काही बायकांना नाही होत, पण त्या अगदी हातावर मोजण्यासारख्या आहेत. पण इमोशनली डिस्टर्ब असतात. एक तर काय होतं ना, की मुळात मी म्हटलं जसं की लग्नच उशिरा होतात. त्यामुळे मुलं उशिरा होतात. मुलंच होतात 35-36व्या वर्षी. म्हणजे ती बाई ऑलरेडी मेनोपॉजकडे झुकलेली असते. त्या बाईचे हॉर्मोन्समध्ये पूर्ण अफरातफर झालेली असते. ते मूल बिचारं 5-6 वर्षाचं होतंय आणि या बाईचा मेनोपॉज सुरू करतात. त्या मुलाला मी वाढवू का स्वतःला सांभाळू? असा त्या बाईची कुठेतरी गोची होते. मग तेव्हा तिला समजून घेणारं कोणीतरी लागतं. अशा वेळेला एखादी मैत्रीण असेल तर उत्तम, नाहीतर ते काम आम्ही करतो. होमिओपॅथ हे खूप चांगले मित्र आहेत आणि ह्या दृष्टीने जर का तुम्ही होमिओपॅथकडे आलात ना, तर होमिओपॅथसारखे उत्तम मित्र तुम्हाला जगात मिळणार नाही. थँक्यू मॅम. स्ट्रेस आणि मेनोपॉज यांच्याकडे होमिओपॅथिक अँगल जो काय आहे, तो आम्हाला बघायला मिळाला आज. तरीही काही रॅपिड क्वेश्चन्स मी तुम्हाला विचारू का? नक्की. होमिओपॅथी स्लो आहे. अजिबात नाही. हे खूप मोठं मिथ आहे. ॲक्च्युली प्रॉब्लेम काय आहे, की जसं मला आता कुठल्या पॅथीला क्रिटिसाइज नाही करायचं, पण ताप आला, की तुम्ही फिजिशियनकडे जाता. तुम्हाला हेवी ब्लिडिंग झालं, तुम्ही गायनेकोलॉजिस्टकडे जाता. तसंच तुम्हाला झालं, की तुम्ही होमिओपॅथकडे येता का? कारण होमिओपॅथी जुनाट आजारांत करता की नाही. त्याच्यामुळे मिनिमम एक 10 महिने, वर्ष, 2 वर्ष जाऊ देत, की आता नाही बाबा माझ्याने काही होतं आणि कंटाळा आला ती मेडिसिन्स घेऊन. तेव्हा कंटाळून लोकं होमिओपॅथीकडे येतात. बरोबर? आणि मग होमिओपॅथ जेव्हा तुम्हाला सांगतो, की मिनिमम 3 महिने औषध घ्या, तर ती पेशन्स लेव्हल तुमची झालेली नसते. मला नाही थांबायचं 3 महिने. मिराकल कसं होणार? जर का तुम्ही येताच आमच्याकडे 2 वर्षांनी इतके सारे औषधं घेऊन, इतकी सारी अफरातफर करून, तर ते साईड इफेक्ट काढताच आम्हाला नाकी 9 येतात. आणि मग आम्हाला तेवढा वेळ तर घेणं आम्हाला पण न्याय मिळाला पाहिजे ना. म्हणून मी तर म्हणेन होमिओपॅथी अजिबात स्लो नाही आहे. उलट काही डिसीजेस तर असे आहेत, की त्याच्यामध्ये चमत्कारिकरित्या होमिओपॅथीमध्ये रिझल्ट्स मिळतात. आणि डोकं दुखलं तर खरंच या होमिओपॅथीकडे नाही तुम्हाला 2 तासात रिलीफ मिळाला तर मी नाव बदलेन. आपला दुसरा क्वेश्चन. होमिओपॅथी म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्या. हा ना ॲक्च्युली अगदी लहानपणापासून ऐकत आलेला प्रश्न आहे, की होमिओपॅथी म्हणजे साबुदाण्याच्या गोळ्या. साबुदाण्याच्या गोळ्याच का? तर एकदम मिठी गोळी आणि गोड लागतात. प्रत्येक औषध कडू असतं मुळात ॲलोपॅथिक मेडिसिन्स कडू असतात. मग काहीतरी वेगळं. तर शुगर ऑफ मिल्कपासून केन शुगरपासून या गोळ्या बनवलेल्या असतात. पण त्याच्यामध्ये ऑप्शन्स भरपूर आहेत. त्याच्यामुळे शुगर ऑफ मिल्क ऑप्शन आहे, कुठे पाण्यात देण्याची औषधं आहेत. पण काय की जनरली साबुदाण्याच्या गोळ्या आणि त्याच्यामध्ये ज्या होमिओपॅथिक मेडिसिन्सच्या ज्या प्रॉपर्टीज आहेत त्या इंटॅक्ट राहतात. होमिओपॅथिक मेडिसिन्स हे लिक्विड असतात. जर का तुम्ही कुठल्या होमिओपॅथकडे गेलात ना, तर त्यांच्याकडे ते लिक्विड्स असतात आणि ते लिक्विड ते त्या मेडिसिनवर पोअर करत असतात. ते खरं मेडिसिन असतं. नुसतं साबुदाण्याच्या गोळ्या तुम्हाला ते डब्यात घालून देत नाहीत.
तर ते लिक्विड तुमच्या अकॉर्डिंग टू कॉन्स्टिट्यूशन, तुमचे ओव्हरऑल तुमची पूर्ण पर्सनॅलिटी, तुम्हाला नक्की काय झालं आहे त्यानुसार ते लिक्विड त्याच्यात टाकून ते देतात. कारण त्या ग्लोब्युल्समध्ये, त्या साबुदाण्याच्या गोळ्यांमध्ये त्या औषधाची प्रॉपर्टी इंटॅक्ट राहते. होमिओपॅथी म्हणजे आता मला 1 तास डॉक्टर काउन्सिल करणार, हे खरं आहे का? किंवा खूप वेळ लागतो का होमिओपॅथी ट्रीटमेंटला किंवा डिस्कस करण्यासाठी? It depends on the condition of the patient. It depends on the severity of the disease, pathological condition of the patient. कारण काय ना, होमिओपॅथीमध्ये हजारो मेडिसिन्स आहे. जसं आता मला ताप आहे, तर मला तापामध्ये तहान लागते का? की मला तापामध्ये अजिबात तहान नाही आहे? माझा घसा कोरडा पडला आहे का? अजिबात नाही. मला तापामध्ये पण थंडी वाजत नाही आहे. मला तापामध्ये फुल फॅन हवं आहे. माझ्या तापामध्ये खूप खायची इच्छा होती आहे. अशा प्रत्येक सिम्प्टमसाठी वेगवेगळे औषधं आहे. मग इतके सिम्प्टम्स असतील तर अगदी तापाचं मी साधं उदाहरण घेतलं, पण एवढ्यासाठी आम्ही इतकी हिस्ट्री घेत नाही. तेव्हा पेशंटला बरं वाटणं हे आमचं अगदी पहिलं ध्येय असतं. पण आता तुम्ही जेव्हा म्हणता ना, जसं तुम्ही म्हटलं स्लो आहे, जेव्हा पेशंट आमच्याकडे आर्थरायटिसचा पेशंट आलेला आहे, तर मुळात कधी सुरू झालं आहे तुला हे सगळं? त्या पेशंटला जाणून घेऊन मग त्याच्यावर आम्ही औषध थोडक्यात देतो. आजाराचं मूळ कारण शोधण्याकडे आजाराचं होमिओपॅथीचा मूळ कल कारण असतो. शोधल्याशिवाय आम्ही औषध देऊ शकत नाही. नाहीतर मग आमच्यामध्ये आणि दुसऱ्या पॅथीमध्ये काही फरकच नाही ना. म्हणजे अगदीच जर एखाद्याच्या पोटात दुखत असेल, तर त्यावेळेला तो इमिजिएट होमिओपॅथी घेऊन अर्थातच. तेव्हा तेव्हा त्याला एक काइंड ऑफ पेन किलर देऊनच आम्ही त्याला बरं करणार आणि नंतर बोलवणार, की आपल्याला तुला हे नेहमी होतंय का? आपण सध्या मी तुला तात्पुरतं मेडिसिन देऊन मी तुला बरं करतेय, पण हे नेहमी होत असेल तर आपल्याला याच्यावर ट्रीटमेंट घेणं आवश्यक आहे. आणि मग तेव्हा आम्ही हिस्ट्री म्हणजे लागते. जसं इतर पॅथीने लगेचच आराम भेटतो, तसं होमिओपॅथीनेही आराम भेटतो. अगदीच मिळतो. पण आता ह्या तुम्ही जे म्हणालात ना, की खूप वेळ लागतो, मग तुम्ही याला पॉझिटिव्ह अप्रोच पकडा, की एनिवेज आपल्याला बोलायला कोणी नसतं. प्रीती कशी आहे? प्रीतीला थंडी वाजते का? प्रीतीला तहान लागते का? प्रीतीचं डोकं दुखतंय का? प्रीतीला खाण्यापिण्याला काय आवडतं? हे तुम्हाला कोणीही विचारत नाही. मग तुम्हाला होमिओपॅथीत का प्रेमाने विचारतो तर सांगा की त्याला. काय हरकत आहे? म्हणजे आता तर अवेअरनेसमध्ये हे करायला पाहिजे तुम्ही. तुम्हाला कोणालाही काहीही पडलेली नसते की तुम्हाला काय आवडतंय. त्या होमिओपॅथला खरंच गरज आहे त्या गोष्टींची, कारण त्याला तुम्हाला हील करायचं आहे. हे प्रश्न विचारून आम्हाला काहीही मिळत नाही. आम्हाला फक्त आणि फक्त तुमचं मेडिसिन मिळतं, जे तुमच्यासाठी असतं. सो टेक इट पॉझिटिव्हली. नक्कीच डॉक्टर एवढा छान असेल तर आम्हाला प्रश्न आणि थँक्यू. आजाराचं मूळ कारण शोधायला आवडेल. थँक्यू. होमिओपॅथीमध्ये असे कोणते आजार आहेत, म्हणजे असे कोणते आजार आहेत जे होमिओपॅथीमध्ये हे हमखास बरे होतील, असं तुम्ही सांगू शकाल? होमिओपॅथीमध्ये अगदी हमखास बरे होणारे आजार म्हणजे मायग्रेन, जो आता अतिशय चालत आलेला आहे. म्हणजे तुम्ही ओके. अगदी दगड उचलला की मला मायग्रेन आहे असं म्हणणारे लोक असतात. ओके. मायग्रेन आणि हेडेकमध्ये सुद्धा डिफरन्स आहे. पण लोकांना आजकाल मायग्रेन म्हणून शिक्कामोर्तब करतात, कारण की मायग्रेन म्हटलं की ब्रँड मिळतो. डोकेदुखीला ब्रँड नाही आहे ना, मायग्रेन आहे म्हटलं की ब्रँड आहे. त्याच्यामुळे त्या ब्रँडिंगला सुद्धा आजकाल महत्त्व आलं आहे. मग त्याच्यासाठी म्हणून बेसिक मायग्रेनला खूप चांगलं आहे. PCODसाठी खूप चांगले रिझल्ट्स आहेत होमिओपॅथीमध्ये. थायरॉईडसाठी, हायपोथायरॉइडिझमसाठी अतिशय उत्कृष्ट आहे होमिओपॅथीची. माझ्याकडे असे कितीतरी पेशंट्स आहेत ज्यांच्या 100 mgच्या, 75 mgच्या, 125 mgच्या गोळ्या 6 महिन्यामध्ये सुटलेल्या आहेत. कारण बायकांमध्ये एक जे असतं ना, की बाबा मला थायरॉईडची गोळी सुरू झाली, आता मी गेले की ती गोळी बंद होणार. असं अजिबात नाही आहे. त्यामुळे विश्वास ठेवा. बेसिक तुम्ही ज्या डॉक्टरकडे जाताय त्याच्यावर विश्वास असणं अतिशय महत्त्वाचं आहे. त्या डॉक्टरसमोर तुम्ही जर का ओपन बुक असाल, तर त्या डॉक्टरला तुम्ही पूर्णपणे कळाल आणि तो डॉक्टर तुम्हाला 6 महिन्यात बरा करतो की नाही ते बघा. विश्वास ठेवा. म्हणजे थोडक्यात प्रेक्षकांमध्ये आणि आमच्यामध्येही कॉन्फिडन्स हा दिला की कफ टू कॅन्सर होमिओपॅथी इज फॉर एव्हरीथिंग. परफेक्ट. या. होमिओपॅथीबद्दलचा तर अँगल तुम्ही चेंज केलातच. थँक्यू सो मच फॉर दॅट. पण जसं तुम्ही सांगितलं तसं होमिओपॅथीबरोबरच तुम्ही स्पेशालिटी तुमची आहे ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर. बरोबर. ह्याच्याबद्दल अजून काही तुम्ही सांगू शकाल का? की काय फरक आहे त्या दोघांमध्ये? ओके. सो बेसिक मी जेव्हा होमिओपॅथ झाले 2007 तेव्हा मला फार वाटायचं की माझी पॅथी खूप छान पॅथी आहे. शांत, समजूतदार, सगळ्यांना समजून घेणार. मग तशीच एक पॅथी मला अजून कळली, ती म्हणजे ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चर. ॲक्युपंक्चर इज द मेन ब्रांच. ॲक्युप्रेशर, रिफ्लेक्सॉलॉजी, मॅग्नेट थेरपी या त्याच्या छोट्या ब्रँचेस आहेत सगळ्या. ॲक्युपंक्चर इज अ चायनीज थेरपी. अगेन अ क्रिटिसाइज क्वेश्चन आहे हा, की बेसिक इंडियातलीच आहे, पण चीनने त्याला जोपासलं. चीन घेऊन गेला आणि आपल्याला इंडियाला ब्रँड लागतो. चायनीज थेरपी, राईट? आपल्याला आपल्या ब्रँडवर भरोसा नाहीच आहे. त्यामुळे चायनीज थेरपी. मग आपण ती थेरपी आपली केली.
मग ह्याच्यामध्ये ॲक्युपंक्चर थ्रू ही माझ्याच पॅथीसारखी म्हणजे होमिओपॅथीसारखीच आहे की एक चेतना असते तुमच्या शरीरामध्ये, एक एनर्जी असते. देर आर 14 मेरिडियन्स इन युअर बॉडी आणि त्याचे छोटे 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 सर्किट्स असतात तुमच्या बॉडीवर. आपल्या स्विचेस असतात एका सर्किटमध्ये आणि एक स्विच दाबला की हा आजार बरा होतो, दुसरा स्विच दाबला की दुसरा आजार बरा होतो. मग आता तो स्विच दाबला तर लाईट लागणार नाही किंवा तो स्विच लावला तर पंखा लागणार नाही. अशा टाईपचे ते वेगवेगळे स्विचेस असतात. ॲक्युपंक्चरमध्ये त्या पॉईंट्सवर निडल्स लावल्या जातात, छोट्या छोट्या, अगदी सुपरफिशियल असतात. आणि प्रेशरमध्ये तुमच्या तर्जनीनी, नंतर अंगठ्यानी, हातानी किंवा छोट्या स्टिक्सनी प्रेशर देण्यात येतं. काय म्हणतात त्याला, फरक इतकाच आहे की एखाद्या माणसाला हात लावून उठवणं की बाबा रे उठ रे, किंवा त्याच्या तोंडावर पाणी टाकून उठवणं, हा एवढाच फरक आहे, बाकी काही फरक नाही आहे. जनरली असे कोणते आजार आहेत जे ॲक्युप्रेशर किंवा ॲक्युपंक्चरने बरे होऊ शकतात? बोन रिलेटेड, स्पाईन रिलेटेड किंवा मसल्स रिलेटेड जे प्रॉब्लेम्स आहेत आणि किंवा स्ट्रेस रिलेटेडसुद्धा, डायजेशन रिलेटेड ते प्रॉब्लेम्स ॲक्युप्रेशरनी अतिशय वंडरफुली. फ्रोझन शोल्डर किंवा एखादा बॅक पेन, फ्रोझन शोल्डर, लंबर पेन म्हणजे बॅकएक, मायग्रेन, त्याच्यानंतर डायजेस्टिव्ह प्रॉब्लेम्स, आपण जो आजकाल ऐकत आलेलो आहे इरिटेबल बॉवेल सिंड्रोम, कॉन्स्टिपेशन, डायरिया, त्याच्यानंतर मुलींना पिरियड्समध्ये पेन असतं त्या गोष्टी, किंवा लिगामेंटमध्ये कुठे प्रॉब्लेम असतो, या सगळ्या गोष्टींसाठी ॲक्युप्रेशरमध्ये खूप छान काय म्हणतात त्याला क्युअर आहे. लहान मुलांना आपण ही ट्रीटमेंट देऊ शकतो का, किंवा काही एज क्रायटेरिया याच्यात डिफाईन आहे का ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चरमध्ये? एज क्रायटेरिया सच डिफाईंड नाही आहे, कारण की लहान मुलांना तुम्ही ॲक्युप्रेशर द्यायला गेला तर त्यांचे मसल्स सॉफ्ट असतात, बोन सॉफ्ट असतात. म्हणजे प्रेशरचे जे असतं ना, प्रेशर तुम्ही किती कमी जास्त द्यायचं. ॲक्युपंक्चर तर रिकमेंड नाही करत आम्ही, कारण ते बिचारे राहिले पाहिजे, त्यांनी निडल्स हाताने काढून टाकला तो प्रॉब्लेम येतो. त्याच्यामुळे ॲक्युप्रेशर तुम्ही देऊ शकता. आता अगेन इफ यू गो टू आवर गोल्डन ओल्ड डेज, तुम्ही बघितलं असेल की आपल्या आजी आया आपल्याला मसाज करायच्या लहान असताना, बाळांना मसाज करतात तेव्हा तुमच्या हातावर मसाज करतात, तुमच्या भुवयांच्या इथे मसाज करतात. त्याच्यामुळे ते बाळ शांत झोपतं. का झोपतं? कारण या मसाजमध्ये तुमचे इतके ॲक्युप्रेशर पॉईंट्स दबले जातात की ते बाळ तसंच शांत होतं. मग आपण हे बघतो, अरे नाही याची आपण मसाज करूया बरं का, याचा जरा हातपाय दाबून दिले की हे बाळ आप्पच झोपेल, कारण ते त्याचे ॲक्युप्रेशर पॉईंट्स आपोआप दबल्या जातात आणि मग ते बाळ झोपतं. मग ह्या लहान मुलांमध्ये ते ॲक्युप्रेशर खूप खूप इफेक्टिव्ह आहे. आजच्या काळात होमिओपॅथीला असंख्य मागणी आहे, किंवा होमिओपॅथीकडे बघण्याचा दृष्टिकोन सगळ्यांचा वाढला आहे नक्कीच. पण तरी एक वर्ड आपल्याला बघायला मिळतो, होलिस्टिक अप्रोच. ते काय आहे, किंवा त्याचं थोडंसं अधिक माहिती द्याल का? मुळात तुम्हाला एक सांगायला मला आवडेल की मी होमिओपॅथी, ॲक्युपंक्चर, ॲक्युप्रेशर, काउन्सिलिंग, क्लिनिकल न्यूट्रिशन अशा 4 पॅथीमध्ये काम करते. सगळ्यांचाच होलिस्टिक अप्रोच आहे. होलिस्टिक अप्रोच म्हणजे काय? आय विल फाइंड यू ॲज अन इंडिव्हिज्युअल. मला पोट दुखतं आहे, पण माझं पोट वारंवार दुखतं आहे, किंवा मला स्पेसिफिक एखादी गोष्ट खाल्ल्याने पोट दुखतं आहे, किंवा स्पेसिफिक एखादी न्यूज ऐकली की माझं पोट दुखतं आहे. मग मी आता स्वतः तुम्हाला एक काय आहेस, म्हणजे एक मी गौरी म्हणून एक काय व्यक्ती आहे असा पूर्ण मी अप्रोच घेणार. म्हणजे माइंड, फिजिक आणि तुमचं इंटरनल बॉडी, एवढा सगळ्याचा पूर्ण अप्रोच म्हणजे होलिस्टिक अप्रोच. आणि एकदा तुमच्या त्या एनर्जी तुमची जी आतमध्ये आहे, तुम्ही जे इम्युनिटी म्हणता, राईट, रेझिस्टन्स पॉवर, तुमच्या इम्युनिटीला होमिओपॅथिक मेडिसिन्स ट्रिगर देतात आणि तो ट्रिगर मिळाला की तुमची इम्युनिटी तुम्हाला हील करते. दॅट इज व्हॉट होलिस्टिक अप्रोच इज. आता जनरली आपण होमिओपॅथी आणि ॲक्युपंक्चर ह्याच्याबद्दल तुम्ही नक्कीच माहिती सांगितली. तरी पण एक जनरली मला विचारायचं आहे, ह्याचे जसं इतर पॅथीचे काही साईड इफेक्ट होतात, तसं ह्याच्यामध्येही साईड इफेक्ट असतात का? गुगल पेशंट असतील तर नक्की असतात. माझ्याकडे मध्यंतरी एक पेशंट आला होता, एक किस्सा सांगते तुम्हाला. त्यांनी मला हिस्ट्री दिली, सगळं झालं आणि नंतर मला तो म्हणला की मॅडम मला मी एक विचारू का तुम्हाला? म्हटलं काय? तर म्हणले की हे औषध मी काढलं आहे माझ्यासाठी, हे बरोबर आहे का सांगाल का? म्हटलं काढलं आहे म्हणजे काय? तर त्यांनी मला AIवर त्याचे सिम्पटम्स टाकले, ChatGPTवर, आणि त्याला एक 10 मेडिसिन्स आले. म्हटलं मला फक्त एक क्रॉस क्वेश्चन करायचं होतं की तुम्ही जे देता आणि हे बरोबर आहे का औषध? म्हटलं मग त्याच्याचवरनं घ्यायचंच, काही प्रॉब्लेम नाही. तर म्हटलं नाही पण साईड इफेक्ट असतील तर? म्हटलं म्हणून आम्ही असतो. ChatGPT तुम्हाला एका सेकंदात सांगतो, आम्ही 6 वर्ष हा अभ्यास करतो, कारण ते औषध प्रूव्ह केलेले आहेत. कुठल्याही पॅथीमध्ये औषधं प्रूव्ह केलेले नाहीत ह्युमन बॉडीवर, जे होमिओपॅथीमध्ये केलेले आहेत. एक जर का आता तुम्हाला एक साधारण तुम्हाला माहिती असेल, आर्सेनिक नावाचं एक केमिकल असतं, राईट. ते आर्सेनिक जे आहे ते आर्सेनिक तुम्हाला देऊन पहिला अगदी कमी मात्रेमध्ये, जसं मी हेल्दी आहे समजा, मला काही बाकीचे आजार काहीच नाही आहे, तर मला छोट्या अगदी कमीत कमी प्रमाणात आर्सेनिक देऊन बघितलं,
त्या आर्सेनिकनी माझ्या शरीरामध्ये काय काय बदल केले ते नोटीस केले आणि मग त्याचं प्रूव्हिंग झालं की हे आर्सेनिक दिल्यावर या शरीरामध्ये हे चेंजेस झाले. मग तसे सेम सिम्पटम जर का तुमच्यामध्ये असतील तर तुम्हाला ते आर्सेनिक देण्यात येतं, पण ते इतक्या मायन्यूट क्वांटिटीमध्ये असतं की ते तुम्हाला लक्षात पण येते आणि तुम्ही हील होता. पण 4 साबुदाण्याच्या गोळ्यांनी मला काय फरक पडणार, हा प्रश्न जेव्हा येतो तेव्हा ओव्हर द काउंटर मेडिसिन मिळालं की पेशंट ती अख्खी बाटली रिचवतात आणि मग त्यांना डायरिया, त्यांना कॉन्स्टिपेशन, त्यांना खूप सारा ताप, खूप एन्झायटी, खूप पर्स्पिरेशन असे खूप सारे सिम्पटम्स घेऊन आमच्याकडे येतात. हे बघा म्हणजे कारण की तुम्हाला त्याचं नाही माहिती, तुम्हाला त्याची डोस किती घ्यायचा, त्याची पोटेन्सी किती घ्यायची आहे, हे तुम्हाला कोणी शिकवलेलं नाही आहे. आम्हाला ते शिकवलं आहे. त्याच्यामुळे त्याचे साईड इफेक्ट्स आहेत, पण चुकीचं मेडिसिन घेतलं तर नक्की आहे. त्याच्यासाठी आम्ही असतो. वी आर हिअर टू हेल्प यू. होमिओपॅथी, ॲक्युप्रेशर आणि ॲक्युपंक्चर ह्याच्याबद्दल तर तुम्ही खूपच छान माहिती दिलीत, पूर्ण अँगल बदललं आहे. पण तरीही वर्किंग पॅरेंट्स, मग ते मेल असू दे, फिमेल असू दे, असं काही स्पेशल सजेशन्स आहेत की 45 यांनी हे मेडिकेशन घेतल्यामुळे एनर्जी लेवलमध्ये काही बूस्ट करण्यासारखं काही मेडिसिकेशन आहेत का? किंवा त्यांनी घ्यायला हवेत का? कसं आहे ना प्रीती की हा प्रश्न मला खूप लोक विचारतात की काय मेडिसिन आम्ही घ्यायला पाहिजे. ॲज अ काउन्सिलर मी हे सांगेन की प्रत्येक गोष्टीत का मेडिसिन घ्यायचं आहे तुम्हाला. इफ युअर इम्युनिटी हिल्स यू, वाय? कारण की कधी कधी ना की आपली लाईफस्टाईल जर का चेंज केली, जसं क्लिनिकल न्यूट्रिशन आणि काउन्सिलिंग पॉईंट ऑफ व्ह्यू जर का आपण हा प्रश्न बघितला, तुमची लाईफस्टाईल जर का चेंज केली, तुमच्या धकाधकीच्या आयुष्यामध्ये तुम्हाला थोडासा वेळ तुम्ही थोडासा काढलात, तर तुमचे हे प्रश्न आपस सुटणार आहेत. कारण की तुमची बॉडी ना एक 20-30पर्यंत तुम्ही खूप एनर्जेटिक असता. 30 नंतर तुमचा डाऊनफॉल व्हायला सुरुवात होते. कुठेतरी अंग दुखतंय, डोकं दुखतंय किंवा झेपत नाही, मल्टीटास्किंग झेपत नाही मला, असे सुद्धा म्हणणारे लोक भरपूर आहेत. मग तेव्हा मी काय करायचं, तर स्लो डाऊन. यू आर नॉट सुपरमॅन. तुम्ही सुपर मॉम, सुपर डॅड नाही आहात. प्रत्येक गोष्ट 100% करण्याकडे जाऊच नका. कोणी तुम्हाला प्राईज देणार नाही आहे. जिथे तुम्हाला हेल्प लागते तिथे घ्या. जेव्हा तुम्हाला असं वाटतंय की मी आता हे कुकिंग करू शकते किंवा मुलाला बघू शकते, काहीतरी एक वेगळं आउटसोर्स करा. कारण मुलाला तुमची जास्त आवश्यकता आहे. अर्थात त्याला तुमच्या हातच्या जेवणाची पण आवश्यकता आहे, पण सध्या मेंटली ही नीड्स यू. मग ह्या गोष्टी प्रायोरिटाईज करा. स्टार्ट युअर डे विथ मेडिटेशन. स्टार्ट युअर डे विथ थोडासा तरी नामजप. जर का ऐकलं असेल तर नामजप करा थोडासा तरी. ॲक्युप्रेशरने हील करा, योगा सुरू करा, वॉक सुरू करा. ट्राय टू गिव्ह टाईम टू युअर पार्टनर्स. ट्राय टू गिव्ह टाईम टू युअर किड्स. काय म्हणतात, डिटॉक्सिफिकेशन करायचं तर मोबाईलपासून करा. 20 मिनटं तरी फोन राहू देत की टेबलवर. अजिबात बघायचा नाही. राहू शकाल? नाही राहू शकत. ह्या सगळ्या गोष्टी जर का तुम्ही लाईफस्टाईलमध्ये ॲड केलात ना, तर तुम्हाला काही मेडिसिन्सची आवश्यकता नाही. रादर आफ्टर 40 मेडिसिनची आवश्यकताच नसते. इट्स जस्ट पीस ऑफ माइंड व्हॉट यू नीड. इतक्या छान गप्पा मारल्यानंतर डॉक्टर गौरी जोशी, आपल्या व्ह्युअर्सना तुम्ही काय छान कानमंत्र द्याल? कानमंत्र मी असा देऊ इच्छिते की आपली लाईफस्टाईल चेंज करा. रिप्लेस युअर बॅड हॅबिट्स विथ गुड हॅबिट्स. पॉझिटिव्ह माइंडसेट आपल्या लाईफस्टाईलमध्ये आणा, जो फार गरजेचा आहे. पॉझिटिव्ह माइंडसेट म्हणजे स्टार्टिंग युअर डे विथ मेडिटेशन, स्टार्टिंग युअर डे विथ ग्रॅटिट्यूड इफ यू स्टार्ट, आणि झोपताना कुठल्याही प्रकारचा निगेटिव्ह विचार करू नका. दॅट इज वॉट गेटिंग पॉझिटिव्ह माइंडसेट टू युअर वर्क. कारण की आपण स्ट्रेसफुल जगामध्ये वावरतो आहे. तर एवढं जरी तुम्ही पाळलंत, वर्कआउट करा, घरचं शिजवलेलं अन्न खा, एवढं जरी पाळलंत तरी तुम्ही हेल्दीच आहात. ट्राय टू ट्रस्ट युअर कोर. दॅट्स वॉट आय वॉन्ट टू गिव्ह कानमंत्र टू आवर व्ह्युअर्स. थँक्यू. थँक्यू डॉक्टर गौरी जोशी. प्रेक्षक हो, तुम्हालाही होमिओपॅथी, ॲक्युप्रेशर, ॲक्युपंक्चर, क्लिनिकल न्यूट्रिशन याच्याबद्दल काही प्रश्न असतील तर डॉक्टर गौरी जोशी या आपल्या डॉक्टर हबच्या रहाटणे ब्रांचमध्ये अवेलेबल असतील. थँक्यू.